पुण्यात मनसेचा आज मेळावा पार पडणार आहे। मेळाव्यामध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी मेळावा होणार आहे। आमदार राजू पाटील, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेचे अनेक प्रमुख नेते या मेळाव्याकरता उपस्थित असतील। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। मनसेच्या महामेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात होते। गणेश कला क्रीडा इथे या महामेळाव्याची तयारी आता झालेली आहे आणि थोड्याच वेळात राज ठाकरे यांचं मार्गदर्शन या संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पदाधिकारी यांना होणार आहे। तयारी आत्ता आपण पाहतोय पूर्ण झालेली आहे। स्वतः बाबू आगसकर आपल्यासोबत आहेत। काय नेमकं आजचा हा तुमचा कार्यक्रम आहे, मार्गदर्शन आहे, पण यातून नेमकं राज ठाकरे साहेब काय बोलणार? या ठिकाणी महाराष्ट्रातनं जे ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेत, ग्रामपंचायत असतील, उपसरपंच, सरपंच असतील, पंचायत समितीवाले असतील, या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं राजसाहेबांना सगळ्यांना एकत्र भेटायचं होतं, त्यांच्याशी बोलायचं होतं आणि त्यामुळे पुण्यामध्ये या सगळ्यांना आता आपण या ठिकाणी बोलवले आणि या ठिकाणी राजसाहेब त्या सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करतील। कसं काम करायचं, काय काम करायचं ते सांगितलं जाईल आणि त्यांच्याशी संवाद आदरणीय राजसाहेब ठाकरे यामध्ये होतील। पण काय महत्त्वाचं राज ठाकरे बोलतील, कारण की आगामी लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आहेत, याकडे सुद्धा लक्ष आहे आणि मनसेचा मेळावा हा पुण्यामध्ये होतो। तर 100% आदरणीय राजसाहेब ठाकरे येणाऱ्या लोकसभेसंदर्भात एकदम योग्य मार्गदर्शन करतील आणि तीच ही तयारी म्हणून समजून आपल्याला ह्या मेळावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। राज्यभरातून किती ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच या ठिकाणी येत आहेत? तर आमच्याकडे तशी आमच्याकडे नोंद त्याची मोठी नोंद आहे, 2223ची नोंद आहे। परंतु आमच्याकडे चंद्रपूरपासून तर नंदुरबारपासून तर सगळे मंडळी आहेत। तर ती मंडळी सकाळची लवकरची वेळ आहे, तर तोपर्यंत जेवढे पोचतील तेवढ्यापर्यंत आम्ही आहे। इथं आम्ही 4000 लोकांची सिटिंग व्यवस्था केली, बसायची व्यवस्था केली। अशी चर्चा आहे की महायुतीसोबत मनसे जाईल, तर त्या संदर्भात आज साहेब काय बोलू शकतात? हा पूर्ण निर्णय हा आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा असेल। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे काय महत्त्वाची भूमिका आजच्या या महामेळाव्यातून सांगतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन सचिनसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।